नमस्कार. श्री स्वामी समर्थ. ऊन बघा कसलं रक 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 करत आहे. कांदा बेनायचं काम चालू आहे. कांद्यात हे गवत झालेलं आहे आणि कांदा असा आता बघा काढणीलाच आलेला आहे. 2 पाणी दिली की काढणीला येईल कांदा. आणि बऱ्याच जणांचा कांदा आता काढणी चालू झालेली आहे एवढ्या 2 दिवसात. आणि काय काढणी काढलेला पण आहे कांदा. पण शेतकऱ्याला बाजार भेटेल म्हणून वाटत नाही, कारण की शेतकऱ्याला 2 रुपये जास्तीचे भेटले तर सरकारला आवडणार नाही. म्हणून शेतकऱ्याला फायदा होऊन द्यायचाच नाही ही सरकारने शपथ घेतलेली आहे. कारण ही गोष्ट म्हणण्याची कारण आहे, बाहेरून कांदा मागवलेला आहे आणि बाहेरून कांदा मागवण्याची गरजच नव्हती. कारण की डायरेक्ट आता शेतकऱ्याच्या जर वावरात जाऊन जर डायरेक्ट कांदा घेतला असता आणि आता 10 रुपये किलोनी कांदा आहे, जर 20 रुपये किलोनी 25 रुपये किलोनी शेतकऱ्याला जाग्यावर बाजार भेटला असता तर तुमचा काय तोटा झाला असता. शेतकरी कुठल्या गोष्टीची GST लावतो का? असल्या रखरखत्या उन्हात त्याला काय कष्ट करावे लागत नाहीत. तुम्ही जर एका कुंडीत झाड लावलं तर त्या झाडाला जपण्यासाठी तुम्ही खत टाकता, गांडूळ खत टाकता, शेणखत टाकता, अजून काय काय सुपर खतं तुमच्या DMartमध्ये भेटत असेल ती टाकता आणि मग फुलं आल्यानंतर तुम्हाला किती आनंद होतो. आणि त्या फुलांचा बाजार तुम्हाला जर 10 रुपयाच्या तिथं 20 रुपये भेटला तर किती आनंद होईल. तसंच शेतकऱ्याचं असतं. ह्या धरणी मातेतून पिकवणं काही सोपं नसतं. कुठली गोष्ट रक्त वकावं लागतंय, घाम गाळावा लागतोय आणि कष्ट तर वेगळंच. कष्ट तर आहेच, रक्त वकतोय, घाम गाळतोय आणि पैसाही घालवायला लागतोय. आणि पोती इतकी महाग करून ठेवल्यात, 3 ते 4 हजाराला पोत आहे. तसं शेतकऱ्याला बाजार द्या ना तुम्ही. असा दाम दुप्पट दिली पाहिजे ना प्रत्येक गोष्टीला. तो बाजार का नाही बांधून ठेवलेला शेतकऱ्यासाठी? अरे असा हरामीपणा करू नका. शेतकऱ्याला बाजार द्या. शेतकऱ्याचं प्रामाणिकपणे कष्ट आहे. उन्हातानात शेतकरी कष्ट करतोय. तुमच्यासारखं काय असा हवेला बसत नाही, फॅन खाली गादीवर झोपत नाही. असल्या रखरखत्या उन्हात काम करावं लागतंय शेतकऱ्याला, प्रत्येक शेतकऱ्याला. आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक पिकाला बाजार हा भेटलाच पाहिजे. नाहीतर शेतकऱ्याचं कष्ट घेणं सोपं नाही. आत्मतळमळतो शेतकऱ्याचा बाजार नाही भेटल्यावर. अक्षरशः डोळ्यातनी टिपा गळतात शेतकऱ्याच्या आणि त्या टिपांचं मोल द्यावंच लागतं. जो अतिक्रमण करेल ना शेतकऱ्यावर त्याला ते मोल द्यावंच लागल, भरपाई करावीच लागल. म्हणून शेतकऱ्यावर उत्मात करू नका आणि अन्याय तर अजिबात करू नका. श्री स्वामी समर्थ. कृषीप्रधान देश आहे ना आपला शेतकरी. शेतकऱ्यांनी नाही पिकवलं तर काय खाताल?